हरे कृष्ण मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझी आई साहेब या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजची आपल्या ब्लॉगची सुरुवात कुठून होत आहे तुम्ही गेस करू शकता का? पाठीमागे बघून मी सध्या कुठे आहे? लातूरमध्येच आहे। हा आहे लातूरचा रेल्वे स्टेशनचा वेटिंग हॉल। जसं की आपण बघू शकता, प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती एक वेटिंग हॉल अनिवार्य असतो, कंपल्सरी असतो। तर तशाच प्रकारे हा आपला लातूरमधला वेटिंग हॉल आहे। जसं की तुमची ट्रेन थोड्या वेळानंतर येणार असेल तर तुम्ही इकडे थांबून वेट करू शकता ट्रेनसाठी। आणि हा आहे आपला लातूरमधला वेटिंग रूम आणि पलीकडे त्या साईडला आहे टॉयलेट बाथरूम। आणि आता आज मी स्टेशनला कशासाठी आलोय हे बघा, जेंट्स प्रतीक्षालय आणि बाजूला पलीकडच्या साईडला आहे लेडीज प्रतीक्षालय वेटिंग रूम। आणि समोर हे आहे आपलं लातूरचं रेल्वे स्टेशन, जे की आता सध्या तरी कोणी स्टेशनला नाही आहे, कारण की अजून आता सध्या ह्या टायमाला कोणती ट्रेन येणार नाही आहे, त्याच्यामुळे सध्या तरी स्टेशनवरती गर्दी नाही आहे। आणि हे आहे तिकीट हॉल। समोर ही गर्दी बघू शकता, ही आहे तात्काळ तिकीटसाठी ची गर्दी। आज सकाळी 8 वाजताच मी स्टेशनला आलो होतो तात्काळ तिकीट काढण्यासाठी। जसे की तुम्हाला माहिती असेल की एसीचं तात्काळ तिकीट काढायचं असेल तर 10 वाजता विंडो ओपन होते आणि स्लीपरची जर तिकीट काढायची असतील तर 11 वाजता विंडो ओपन होते। तर मी काढणार आहे स्लीपरचं, त्याच्यामुळे 11 वाजता आपला विंडो ओपन होईल। बघूया तिकीट भेटतं की नाही ते। स्टेशनचा बाहेरचा व्ह्यू हा। समोर ही आपली गाडी उभी आहे। मला वाटतं थोड्या वेळानंतर पंढरपूर काहीतरी ट्रेन आहे, पण वेळ आहे अजून त्याला। आणि हा आहे नॉर्मल वेटिंग रूम। हा मेन एंट्रन्स आहे रेल्वे स्टेशनचा। ही जी ट्रेन आली आता, ही यशवंतपूर एक्सप्रेस, जी की निजामाबाद ते पंढरपूर रोज असते। आणि ही आहे लोकल निजामाबाद ते पंढरपूर एक्सप्रेस लोकल। यशवंतपूर जंक्शन लातूर। 10 वाजून 40 मिनिटं झालेत, 20 मिनिटं बाकी आहेत। आणि ही गर्दी बघा काउंटरला। 11 वाजून 5 मिनिटं आणि आपला दुसरा नंबर असल्यामुळे आपल्याला तिकीट भेटलेलं आहे। आणि हे बाकीचे आता वेटिंगमध्ये आहेत। आपलं तर कन्फर्म झालं, बाकीच्यांना पण भेटेल अशी आशा आहे। बघूया काय होतं ते। आणि आज निघायचं आपल्याला मुंबईला आणि उद्या पोचणार आणि उद्याचं परत लगेच रिटर्न। आणि फाइनली टिकट कन्फर्म रिटर्नचं सुद्धा। चलो अभी घर पे चलते हैं और खाना खाते हैं। आणि सगळ्यांना तिकीट भेटलं बरं का। आणि आता मी घरी पोहोचलो, 11:30 वाजले होता सध्या। आणि ही टमला बघा कुठे उभी आहे, हे बघा माझ्या मांडीवरती उभी आहे। हे टमले, उन्हामुळे दिसत नाहीये। ए टमली कुठे गेलेले, पडदा असा कर। हा आता बघा कुठे उभी आहेस तू? आ पडलीस तर खाली, आ पडलीस तर खाली बस, खाली बस, खाली बस, बस खाली। हा व्हेरी गुड, बसली खाली, बसली खाली। उचाले उचाले बाळ उचाले। निधी बा किती शांत बसली बघा माझ्या मांडीवरती।
तिला बस खाली बोललो तर लगेच खाली बसली. आणि यशोदाला मी चॅलेंज देऊ शकतो की तिच्या मांडीवरती असं 5 मिनिटं सुद्धा ती बसवू शकत नाही. बरोबर आहे नाही? बरोबर बोलतोय नाही मी? तिचं काय सांगू नको. 2 मिनिटं पण नाही बसणार तिच्या मांडीवर है ना? नाही बसणार ना? हा, माझ्याकडेच लय लालात येते, लय लालात. आणि आईकडे पण बसत नाही. कारण का माहितीये का? आईकडे गेली की आईला बोलते, आई मला बाहेर फिरवा, तुम्ही कडेवरती घ्या आणि बाहेर फिरवा. आणि मी काय करतो माहितीये का? हिला मुद्दाम कुठे बाहेर घेऊन जात नाही. त्याच्यामुळे हिला माझ्याकडे आल्यावरती बाहेर फिरायची सवय नाहीये. ते कॉन्ट्रॅक्ट फक्त कोणाला दिलं. आज कुठे कुठे जाऊन आलोय. हा, सकाळी कुठे जाऊन आलो? रोजच्या ठिकाणापर्यंत मस्तींच्या घरापर्यंत गेलो. हो, तिथं उभे होता तर तिकडून ती दिसली विशालची मुलगी. हा हा, आणि ती निधू निधू करायला लागली. मग ही पण नाचायला लागली. हा, मग ती आली. आता म्हणलं मग दिसलं मला ती एलगटेचं घर. हा, बघावंच म्हणलं बिल्डिंग कशी बनली. हा, हा, गेले पुढं मस्तपैकी तिथपर्यंत जाऊन आले. हा. तिथे हिची एक फ्रेंड होती. अरे बापरे. हो म्हणजे हिचे फॅन तिकडे पण आहेत. हो. अरे बापरे. हे करायला लागली पण ती गेली नाही. ए डमले, बिल्डिंग एवढी छान बनवली ना आकाश. है ना? मस्त दिसते. पण खूप छान. आपल्या स्लॅब वरून दिसते ना, मस्त दिसते, छान. कलर पण एकदम माझ्या आवडीचा लावलाय. हो. आत्ताच थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं तुम्ही, माझ्या मांडीवरती बसली होती निधी बाळ. आणि आता आईच्या मांडीवरती बसली आहे. आणि आईच्या मांडीवरती ती बसूच शकत नाही. आईला बोलते, उठा मला बाहेर घेऊन चला. मस्का मारते. हा नवी, बघा ना कसं हसते हो का. ते बघा ना, बोट, 3 हात. निधी, आई तुला बाहेर नाही घेऊन जाणार, तू किती पण मस्का मार. हे बघा का आजपासूनच हे मुंबईला जायच्या तयारीत आहे. ते हो का काय आणलेत काय माहित, आता बघूया काय आणलेत ते. पण हे का जायचं यांना रात्री 10:30 वाजता. पण आतापासूनच बघा काय काय चालू. ह्याने पण जाणार आहेत आई भैया पण सोबत यांच्या. सुहास संध्याकाळी माझ्यासोबत जाणार आहे मुंबईला. पण मला आजपासून नाही, कालपासूनच मला फिरवतो इकडे तिकडे तिकडे इकडे. कालपासून, परवापासून फिरताय तुम्ही. कशाला सांगू का? हो ना, तिकीट साठी. आणि हो काही बघा, हो का टमला आजी नात्या बघितलं का? शोना हरी बघा यांची मस्ती. कशात खेळलो आई? त्याच्यावर पाणी होतं, नाचत होती. काय केले, पुसून काढले. वरडत होती जोरात. अशा पाण्यामध्ये पाहिजे खेळायला. इथं त्याच्यावर पाणी टाकायचं आणि नाचायचं. आपण दाखवूया कधीतरी आई नाचताना. हो, किती छान नाचत होती आता. हो. निधीच्या पप्पाला माहितीच नाही. टाकायचंय का सांग? नको आता. का? आता चला आपण काहीतरी चला ना. निधीच्या पप्पानी काय आणल्यात बघूया. पार्सल आणलोय मी. काय आणलेत बघूया. चला याच्यामध्ये एवढ्या सगळ्या घाईमध्ये इथं आमच्या दुकानाच्या समोर त्यांनी पायरी बनवणार आहेत. आता पायऱ्याचं सामान येऊन पडलेलं आहे. ती खोदली होती तर त्या लोकांनी असंच ठेवले. आता ही पायऱ्या आपण स्वतः बनवून घेतोय नालीवरती इथं, कारण की गिरायकाला दुकानावर येण्यासाठी खूप त्रास होतोय. महानगरपालिकेच्या माणसाने बोलले होते की करून देतो म्हणून एवढे दिवस आपण थांबलो होतो. पण त्यांचा काही रिप्लाय अजून आला नाही. त्याच्यामुळे आता आपणच करून घ्यायची पाळी आली. हो, करून घ्यावंच लागेल ना आपल्याला, कारण की दुकानाला खूप गिरायकांना त्रास होतोय. अरे किती गिरायक येत नसतील आपल्याला माहिती नाहीये. आणि त्याच लोकांनी हे सगळं काढून गेलंय. बघा नाही बोलले होते ना की करतो म्हणून. आधी आपल्याला काय बोलले, करून देतो जसं होतं तसं. आणि काढल्यानंतर बोलले आमचं काम झालं, साफ करायचं.
चला तर मग आई साहेब आपण दोघी जण चहा पिऊत, कारण की हे लोक बाहेर पिऊन आल्यात. आम्ही काम करून काय दिवस झालं, तुम्ही घरात बसून गोरे पान. आज काय म्हणतात आई तुम्ही? मग माझ थोडा बघ. नाही हो आई, बघू, उगं वाटतंय हो आई. ये गोला पान हम काले काले. हाँ? नाही दो गोरे दो काले. हाँ? है ना? नाही हो, उगं वाटतंय ते. आम्ही कॅमेरा नसल्यास आम्ही म्हणजे मिक्स होतो सगळेजण. आई आज चालू साहेब, आहे इंडिया पाकिस्तान मॅच. हा यार, विसरूनच गेलो आम्ही तर. मी गेल्यानंतर आम्ही सीसीटीव्ही लावून मस्त आराम. हे आगाव लोक मला बसू देत नाही. माया, आम्ही काय केलो तुम्हाला? मी तर मस्त पैकी मी आणि निधीने चहा बनवली. तिला बाहेर फिरून आणले बरोबर. हा, नंतर ते बाहेर पाणी मारले बरोबर. नंतर गिराईक केले. हा, मग मी चहा तेवढं केले. आता हे बघा, हे आपलं दुकान आणि दुकानाच्या समोरची ही जी नाली सफाई केली, त्याच्यामुळे आपल्या दुकानामध्ये जायचे वांदे झाले होते. आणि आता आपण पायऱ्या बनवणार आहेत 2 स्टेप. आता बघूया हे पायऱ्या बनवल्यानंतर कसं वाटतं ते. चढायला कुठूनच चान्स नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही काय करत होतो, आपल्या गेटमधून एंट्री करत होतो कस्टमरला आणि त्या दरवाज्यातून मध्ये येत होते कस्टमर. किंवा काही जण हे बघा इथून येत होते, पण इथून खूप रिस्की आहे म्हणून आम्ही का गेटमधून एंट्री देत होतो कस्टमरला. आणि फायनली अंधारच झाला पूर्ण पायरी होईपर्यंत. आई निरीक्षण करते बरोबर लागलंय का, चढून बघा बरोबर आहे का. ओके, एकदम मस्त आहे, काही टेन्शन नाही. आता कस्टमर डायरेक्ट दुकानात येऊ शकतात. आज ना मी निधीच्या गाडीवरती स्टेशन पर्यंत जाणार आहे, रेल्वे स्टेशन पर्यंत. आता मुंबईला जाताना थोडं बॅग वगैरे लगेज वगैरे तर असतंच ना, मग ते लगेज मी निधीच्या गाडीवरती ठेवून जाणार आहे, माहिती आहे का. हे बघा, निधीच्या गाडीवरती ठेवलं आहे माझं लगेज आणि निधी बा आणि मी दोघं पण जाणार आहे सोबत. आणि आता रात्रीचे वाजले आहेत 9:45 आणि हे बघा मॅच पण आपली जिंकलेली आहे. विराटची सेंचुरी सुद्धा झालेली आहे. विराटची सेंचुरी झाली, इंडिया मॅच जिंकली पाकिस्तान सोबत, कारण की ही मॅच खूपच खास होती इंडिया पाकिस्तान असल्यामुळे. आणि आजचा हा ब्लॉग इथे संपूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, जेव्हा की मी जाणार आहे मुंबईला. त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेलच. आणि बोला काय, आम्ही जिंकले इंडिया, आम्हाला काय आहे तुम्हाला. हे बघा कुठे गेला आम्हाला काय आहे, इंडिया जिंकली. हे बघा तुम्हाला कॅडबरी, दोघाला 2 कॅडबरी आहे बस. असलं नको, असलंच खावा हो, तोंड गोड करा हो, तोंड गोड करा. चला मुंह मीठा करो. आणि आजचा हा ब्लॉग इथं संपूया, भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत राधे राधे.